किल्ल्यावरून जाहीर नाही झाली, मेळघाटच्या राजकुमारनं जाहीर केलेली आहे। निवडून यावं हे गर्वाची गोष्ट नाही आहे। पैशाचा आम्ही बाहेर वापर करत नाही आणि जे काय आहे आमचं ते सगळं तुमच्या भरोशावर आम्ही निवडून येतोय। सांगायला तुम्हाला मित्रांनो, आम्ही तुम्हाला जातीपातीचा हिंदूचे मत किती भेटत, बौद्धाचे भेटणार का नाही भेटणार। आजकाल निवडणुकीमध्ये पाठिंबे घ्यावं लागतं, जाती धर्माचे पाठिंबे घ्यावं लागतं। काम नाही केलं तरी चालतं, पण जातीचे माणसं उभे करावं लागते। निवडणुकीमध्ये आमच्या राजकारणी लोकांना तुमच्या डोक्यातला सगळा भुसा जो भरलेला आहे तो जाती धर्माचा भरलेला आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाचा भरला नाही। यात काय मी त्या गड्याला सांगितलं, मला माहित नाही कोणाची शेतमजूर दिनेश ग्रुपला निवडून आले, जातीपेक्षा मत जास्त आहे। ज्याचं नाव शेतकरी आहे, शेतमजूर आहे, जो गाव खेळत राहतो, कष्ट करतो, मेहनतीनं जगतं, त्याला लुटणारी व्यवस्था इथं निर्माण झालेली आहे। त्या व्यवस्थेच्या विरोधात बच्चू कडू एकदा नाही तर 1000 वेळा लढलेला आहे, 1000 वेळा। एक गुन्हा दाखल नाही, 350 गुन्हे दाखल आहे। आता लढता लढता आम्हाला ठकाचे दिवस आले, पण तुम्ही पेटून उठत नाही याच मला नवल वाटते। या व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करायची गरज नाही, हो मतदान करायची गरज आहे। आमच्यासारखे नेते मतदानाला भेटतात, आंदोलनाने भेट। मतदान फार महत्वाचं आहे। ते म्हणतात ना, लाकडाचा देव त्याले अग्नीचं भेव, सोन्याचा देव त्याले चोराचं भेव, राजकारणी देव त्याले मताचं भेव। तुम्ही ह्या घरावर जर पाठी लावली तर सोयाबीनले भाव भेटले नाही, कापसाले भाव भेटले नाही, शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर दिलं, आम्हाला 1.25 लाखाचं घर दिलं, म्हणून आम्ही तुम्हाला मत मारत नाही। एवढं लिहा, कामच खलास होते। पण तुम्ही झेंडा चिटकून ठेवलाय ना, रुग्णालय पक्षाचा फेमिकॉलचा जोड आहे, निघतच नाही। बाप मेला तरी 72, नेता जिवंत राहायला पाहिजे। बाप मेल्याचं दुःख आहे कोणाला? रोज लूट होते याचं दुःख आहे कोणाला? आम्ही मानून मानून थकलो। बच्चू कडू इथंच बोलत नाही, इथंच नाही बोलत आहे, सभागृहात सुद्धा बोलतो, सभागृहात सुद्धा ललकारतात। समोर मुख्यमंत्री बसले असतं, मंत्री बसले असतं, आणि त्याची लाज शरम काढून ठेवतोय तुमच्यासाठी, तुमचा आवाज वाढवतो। पण तुम्ही जातीचे गणित मानताय। दुःख हे आहे का ही निवडणूक जाती धर्मावर जाणार आहे, आणि ते गेले नाही पाहिजे म्हणून आम्ही सभा घेतोय। आज आपण जर पाहिलं, सोयाबीनचे भाव का कमी झाले? 4,500 रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागले आणि खर्च 5,500 पर्यंत गेला एका क्विंटल मागचा। तुम्हाला इतकं टेरामाशींचं इंजेक्शन दिलाय जातीचं का हे चुलीत घाल झाले, आमचा पाठिंबा दिला आहे, तू बोलून काही फायदा नाही। एका क्विंटल मागा 1,000चा घाटा येतं। केंद्र सरकारनं तेल आयात केलं आणि आयात करून सोयाबीनचे भाव पाडले। कापसाच्या किमान 47 लाख टन गाठी आम्ही विदेशात निर्यात करण्याची व्यवस्था केली असती तर कापूस 12,000 रुपये क्विंटल वर गेला असता। पण आमचा एकही खासदार संसदेमध्ये बोलू शकला नाही। शेतकऱ्यांना निवडून दिलेला खासदार संसदेमध्ये बोलत नाही, कारण त्याचं कारण असं आहे का शेतकरी म्हणून शेतकरी मत मारत नाही, जात धर्म म्हणून मत मारतं, म्हणून तो तिथे बोलत नाही। हा आमचा शंड आहे, आमचा शंड। तुम्हाला घामच येत नाही राव, कोणत्या दगडाचे बनले ते भाषणचं असं ऐकता का जशी म्हैस पाण्यात बसली। घरी गेल्यावर बायकोचा फोन, बायकोच्या भावाचा फोन आला का कमळाले मत मारा मारा, एवढे बहादर आहेत। पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही कुठे आहे? 75व्या वर्षामध्ये
भारताचं स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. 75व्या वर्षामध्ये शेतकरी शेती का होऊ शकला नाही, मजुराचं घर का होऊ शकलं नाही, माझ्या मुलाला चांगलं शिक्षण कमी पैशात का भेटू शकलं नाही, आरोग्याची व्यवस्था अजूनही मजबूत का झाली नाही, असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या विरोधात आम्ही उभं का राहू शकलो नाही. आम्ही निवडणूक जिंकतोय, पण ते जाती धर्माच्या नावानं नाही जिंकत आहे. आम्ही ठणकावून सांगणार आहे उभ्या देशाला का अमरावती जिल्ह्यातली ही पहिली निवडणूक आहे जे जातीचा रंगाचा झेंडा लावून नाही, धर्माचं नाव सांगून नाही, जातीचं नाव सांगून नाही, तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. एक गाव जर शेतकरी शेतमजुराच्या नावानं आम्ही खासदार पाठवला तर उभ्या हिंदुस्थानाला माहित होईल का लोक जातीपाती धर्म सोडून शेतकरी आणि शेतमजुराचे प्रश्न म्हणून लोक निवडून देऊ शकतात. हा आत्मविश्वास निर्माण झाला तर मग खऱ्या अर्थानं चांगले दिवस सुरुवात होईल. मित्र, आपण पाहतोय स्वामीनाथन आयोग 2004 मध्ये स्थापित झाला आहे. काँग्रेसचं सरकार होतं. मी शेतकऱ्याची लूट कशी होती आणि कशा प्रकारचे दुर्लक्ष होतं ते तुम्हाला सांगतोय.